सिद्दीकीनंतर आता आमदार झिशान सिद्दीकी सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार का असे सवाल आता उपस्थित होत आहेत। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये झिशान सिद्दीकींना मानाचं स्थान देण्यात येईल। तर झिशान सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लवकरच पक्षप्रवेश करणार अशी ही चर्चा आहे। काँग्रेसचा हात सोडून झिशान सिद्दीकी अजित पवारांना साथ देणार आहेत अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात। तर झिशान सिद्दीकीच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात बाबा सिद्दीकी भूमिका स्पष्ट करतील असं वक्तव्य सुद्धा अजित पवारांनी केलंय। दादा खरं तर बाबा सिद्दीकी तुमच्या पक्षात आहेत, पण झिशान सिद्दीकीचा अद्याप पक्षप्रवेश झालेला नाही। आज तो होऊ का असं काही शक्यता आहे का? बाबांशी बोल बाबांशी। पण दादा राष्ट्रीय अध्यक्ष तुमच्याकडे ते पद आहे, त्यामुळे निर्णय तुमच्याकडे। बाबांचं काय मनात आहे ते होईल। तर या संदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, नेमकं काय वक्तव्य आहे अजित पवारांचं आणि आता काय असे पडसाद उमटू शकतात? आगामी विधानसभा तोंडावर आहेत तरी सुद्धा श्रद्धा, खरं तर आगामी काळातल्या निवडणुका विधानसभेच्या तोंडावर आलेल्या असताना आता बाबा सिद्दीकी याचे सुपुत्र झिशान सिद्दीकी यांच्याकडून थेट अजित पवारांचं मुंबईतील जनसन्मान यात्रा जिचा पहिलाच दिवस आहे त्याचं स्वागत जे ते करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी जे ते बॅनरबाजी जे ते करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अजित पवारांचे बॅनर आणि त्याच्यावर झिशान सिद्दीकीचा फोटो जो आहे तो पाहायला मिळतो। अजित पवारांचे असतील, त्याच्यानंतर समीर भुजबळांचे असतील, छगन भुजबळांचे असतील, असे बॅनर जे ते स्वतः झिशान सिद्दीकीकडून लावण्यात आले। खरं तर आपण पाहिलं तर वांद्रे पूर्वचे आमदार आहेत झिशान सिद्दीकी आणि ते काँग्रेसमधून जे ते आमदार झाले होते आणि त्याच्यानंतर आता थेट राष्ट्रवादी ज्याच्यात महाविकास आघाडीचा पक्ष सोडून गेलेल्या राष्ट्रवादीचं नेतृत्व ते त्यांचं स्वागत करताना आपल्याला आज ते पाहायला मिळतात। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज संपूर्ण वांद्र्यात जी ती भव्य अशी रॅली जी आहे झिशान सिद्दीकी यांच्याकडून काढण्यात आलेली आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत झिशानचे बाबा म्हणजे बाबा सिद्दीकी आधीपासूनच आहेत। काही महिन्यांपूर्वी त्यांनी जो आहे तो पक्षप्रवेश केलेला आपण पाहिला होता आणि त्याच्यानंतर मग हे संपूर्ण जो स्वागत समारंभ जो आहे तो बाबा सिद्दीकी करू शकत होते, पण नाही, थेट आता झिशान सिद्दीकीकडून हे संपूर्ण स्वागत जे ते करण्यात आलं होतं। या रॅलीत झिशान सिद्दीकी अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून चालताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, बाबा सिद्दीकी असतील, ही सगळी नेते मंडळी जी आहे त्या संपूर्ण वांद्रे पूर्व भागात जनसन्मान यात्रा घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळालेले। खरं तर अद्याप काँग्रेसमधून बाबा झिशान सिद्दीकीवर कोणतीही कारवाई जी आहे ती झालेली नाही, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो की झिशान सिद्दीकी आज पक्षप्रवेश करणार का? कारण की ज्या मैदानावर अजित पवारांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे त्याच मैदानावर बाबा सिद्दीकी यांचा जाहीर पक्षप्रवेश काही महिन्यांपूर्वी झाला होता आणि त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा ही सभा जी आहे ती वांद्रे पूर्व या भागात पार पडते आणि त्या भागात स्वतः झिशान सिद्दीकी यांनी हे संपूर्ण आयोजन जे ते हाती घेतलेलं आहे। त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचवल्या गेल्या आहेत की आज झिशान सिद्दीकी काँग्रेसला रामराम करून अजित पवारांच्या पक्षात जाणार का ह्याच्यावर प्रश्नचिन्ह जे ते निर्माण झालेलं। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर असंच झालं तर झिशान सिद्दीकी जर व्हीप मोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले तर काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार? कारण की आधीच झिशान सिद्दीकी यांच्यावर काँग्रेसकडून शंकेची टांगती तलवार आहे की त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस क्रॉस वोटिंग केलं होतं। त्यामुळे आज नेमकी झिशान सिद्दीकी यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे अजय, अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या ताज्या माहितीसाठी।